हॅलो, हॅलो. नमस्ते. साहेब नमस्ते, नमस्ते. दुपारी एक शेतकरी होता कॉन्फरन्सवर बर 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 आणि राहता मार्केटला चेकला गेली होती ती, तर तिथं कोणतरी व्यापाऱ्यांनी सांगितलं का बाबा पुढं माल खूप चालू व्हायला आहे म्हणे. बर बर त्याच्यामुळं मार्केट थोडंसं पडलेलं आहे. त्यामुळं म्हणलं थांबा आपण साहेबांशीच बोलू म्हटलं. हा 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 काही हा हा म्हणून फोन केला होता तुम्हाला. नाही, आता विषय असा आहे की मार्केट थोडंसं ढासळलं. त्याची कारण मी वेळोवेळी सांगतो की तेलाचे माल सगळे बाजारात आले हम्म. आणि जो माल विकत नाही असे माल दुकानावर पडून राहायला लागले विक्रेत्याच्या सुद्धा. हा. आणि दुसरा जो हे आहे की आंबा लास्ट स्टेजला आहे आणि हम्म. थोडासा पाऊस आहे. ही 4-6 दिवसामध्ये हे सगळं गणित एकदा आंबा निघून जाईल. एक साधारणतः 15 जुलैच्या पुढं हम्म. बऱ्यापैकी आंबा हा शॉर्टेज होईल. पाऊस हा येतो जातो तो पार्ट वेगळा, पण अतिशय पाऊस झाला तर थोडाफार 4-2 दिवस परिणाम 100% होतो. हम्म. तर या सगळ्या कंडिशन मध्ये रेट पडायला नाही पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आजही मी इंदापूर चालू केलं, 60-70-80 रुपये गुटी स्टार्ट होऊन तिथं 150, 200, 250 रुपये किलो सुद्धा माल विकलेले आहेत. हा, तो रिपोर्ट त्या शेतकऱ्यांनी दिला मला आज. हा 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 इंदापूरचा. हा तर ठीक आहे. आता ते एखादा लॉट जातो, पण साधारणतः पुण्याच्या रेंज मध्येच काल जे आम्ही विकले 150, पाऊण 200 रुपयापर्यंत, तसे हम्म. माल चांगले तिथं जाण्याच्या लेवलवरचे ग्राहक आहे. पुढचंही डिमांड आहे, परंतु थोडासा डिमांड मध्ये घसरण हे तेल्यामुळे आहे. हा, आणि अजून पाहिजे तसं ग्लेजिंग नाही मला. आणि ग्लिजिंग नाही, कारण पाऊसच नाही. आज पुण्यामध्ये सतत पाऊस चालू आहे. म्हणजे आमच्या इकडं जर उरुळी कांचन परिसरामध्ये पर्यंत आलो, कारण आम्ही जिथं राहतो त्या ठिकाणी पाऊस थोडासा बुरबुर इथे आहे, पण पलीकडे गेलो की इंदापूर परिसरात आम्हाला कुठं पाऊसच दिसला नाही. इथं ते डफळ म्हणून येते असं पाबळचे एक फार्मर आहे. बर त्यांची माझी काही समोरासमोर अजून भेट नाही, पण त्यांचा मला फोन येतो थोडं सजेशनला, काहीच हे सांगा बुवा आम्हाला. बर बर तर त्यांना एक 2 स्प्रे देऊन मी मेंटेन केलंय. तर तो माझ्या हिशोबाने गुरुवारी माल तोडून तिकडे आणणार आहे पुणे मार्केटला चालेल ना. तुमच्याकडे. आता गेल्या वर्षी तुमच्याकडे सांगितलं होतं मी त्यांना. बर 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 त्यांना म्हटलं ते मार्केट तुम्हाला तिकडे जवळ पडते तर तिकडेच जा म्हटलं असं. त्यांचं कुठलं गाव आहे? पाबळ म्हणून आहे, साखरी अच्छा, कुठं आहे ना. शिरूर तालुक्यातलं पाबळ. हा, पाबळ. हा, मग पाबळ जवळ आहे पुण्याला. ते हम्म. गुरुवारीत कटिंग करणार आहे म्हणे. बर 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 नाही, येऊ द्या, काय अडचण नाही. आता थोडस जागेचा प्रश्न आहे, अजून माल मापात आहे, त्यामुळे नाही तर मी आता बुकिंगची ही चालू केलेली आहे. कारण जागा कमी झाल्यामुळे बुकिंग करूनच माल बोलवायचे आणि काय वाढलेले माल असतील ते नाशिक आणि इंदापूरकडे वळवायचे. इकडं गुजरात राजस्थान किती शिल्लक आहे? गुजरात संपलं. गुजरात 6, 10, 15 जूनलाच संपलं. ते सगळे ग्राहक इकडे आलेले आहेत आणि राजस्थान जे आहे ते एप्रिलमध्ये संपतं. पण हम्म. गुजरातचा 1 महिन्याचा सीझन परत ऑगस्टमध्ये चालू होतो काही भागातला. पण त्याचा काय एवढा परिणाम होत नाही. महाराष्ट्रातला माल चालू असतो त्यावेळेस एवढा काय होत नाही त्याचा परिणाम. कारण आता स्टार्टअप आपलं चांगलं झालंय, म्हणजे 200 रुपयांनी झाले आता सुरुवात तशी काय हो 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 चालू हो वर्षाची. आणि गेल्या वर्षाला माझ्या हिशोबाने 140-45 च्या आसपास होतं स्टार्टअप. नाही, पहिली गोष्ट काय झाली की पहिल्या टप्प्यामध्ये जे जूनमध्ये माल येणं अपेक्षित आहे, डिसेंबरच्या पिरियडमध्ये कळी सेटिंग झालेली नाहीये बऱ्याच भागात. आणि आता जुलैला माझ्या मते आहेत माल, ऑगस्टला आहेत, पण थोडेसे विरळून काढले. आणि त्याच्यातच आता तेलाचं जे थैमानाने काही बाग गेले असतील, काही पाण्याच्या शॉर्टेजमध्ये गेले असतील, तर त्याचे परिणाम म्हणजे जाणवणार ना की आपल्याला थोडासा चांगल्या मालाला इफेक्ट मिळणार, चांगला मिळणार. हा, कारण आपलं घरचं चालू लेट आहे बघवा. बर साधारण जुलै एंडिंगच्या नंतरच सुरू होईल ते, म्हणजे बर 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 चालू करायचंय. तो आपण 15-20 दिवस लावून धरू शकतो, काही अडचण नाही. चालेल ना, चालेल, काय अडचण आता ते गेल्या वर्षाला मार्केटला आलो नाशिकला मी. नाही. पण गेल्या वर्षी आमच्याकडे मेला पाऊस चालू झाला, त्यामुळं स्प्रे मारायला चान्स भेटला नाही. माझ्याकडे गेल्या वर्षी ट्रॅक्टर नव्हता, चालू वर्षी आहे हम्म. ब्लोअर नसल्यामुळे मग प्रॉब्लेम आला. गेल्या वर्षी डाग थोडा तयार झाला, मग तुम्हाला सगळं तिकडे दिला होता मी नाशिक मार्केटला. काही अडचण नाही. तिथं तिथं तुम्हाला काय सुविधेमध्ये काय अडचण वाटली? नाही, काही नाही, व्यवस्थित आहे तिकडे. अच्छा, तिथं हलक्या 0 पासून हिरो पर्यंतचे ग्राहक आहेत, काही अडचण नाही. पण ते आम्हाला तिकडे नाशिकलाच यायला परवडतं ना, नाही, इकडं तुम्ही पुण्याला आम्हाला जायला. त्यासाठी तर आपण ही सगळी रचना केलेली आहे ना. हम्म. हम्म. त्यामुळं आपल्याला कुठेही महाराष्ट्राच्या कोपऱ्यात शेतकरी जोडू द्या, त्याच्या शेजारी मार्केट जवळ झालेलं आहे आता. आता कसं होतं, आता मी इथं लोकलचा अंदाज घेतो साधारण, कारण मला बाहेर फिरायला चान्सच नाही. आता तुम्ही खूप मोठं म्हणजे इकडं राजस्थान गुजरात जाऊन येत आहे, मग हम्म. तुम्हाला ही पूर्ण आयडिया राहते ना, समजा काय होणार आहे उद्या, हो. असा विषय. म्हणजे आता साधारण तुम्ही जिथं फिरलीत आता सध्या मार्केट, म्हणजे माल कोणत्या भागामध्ये जास्त आहेत? नाही, माल आता आपल्या काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाणवतील, पण उत्तर महाराष्ट्रामध्ये तेलाचं थैमान आहे. संभाजीनगर वगैरे त्या साईडनी, जालना वगैरे तिकडनं बरचसं तेल आहे. काही माल आहेत,
पण हम्म. माल एवढे पण नाही आहेत की जे अतिशय त्रासदायक ठरतील यावर्षी. कारण पुढच्या वर्षी बागा लागवडी वाढलेल्या आहेत त्याचे परिणाम जाणवतील, पण ह्या वर्षी मला जाणवणार नाहीये. हा बरोबर आहे. त्यामुळे काळजी करू नका, होतील पैसे होतील. चालतंय चालतंय. हो, काय अडचण वाटली फोन करा. ठीक आहे. ठीक.